रायगड सारख्या आणि त्यातून संवेदनशील आणि 93च्या मुंबईतल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेचं RDX उतरवलं गेलं होतं रायगडच्या किनाऱ्यावर शेखाडी आणि दिव्यागर. आणि पुन्हा आता इंटेलिजन्स ब्युरोचे रिपोर्ट आहेत की येणारी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे, त्यामध्येही पुन्हा हे प्रकार करण्याची शक्यता आहे आणि तेही RDX उतरवलं जाणार आहे रायगडच्या किनाऱ्यावर. या पार्श्वभूमीवरची नियुक्ती 94च्याच मॉन्सूनमध्ये तुफान पावसात रायगड जिल्ह्यातनं जाणारा जो मुंबई गोवा हायवे होता तो पावसाखाली पाण्याखाली तो गेला सगळा. प्रशासकीय संकेत म्हणून सगळे उभे राहिले. मी नमस्ते केलं, बसा सांगितलं, पण पहिलं वाक्य बोललो ते दम दिलाय. हे टीम म्हणून आपलं काम आहे. ते जर नीट झालं नाही तर तुमच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. पहिल्या याला मी सगळ्यांना सांगतोय. तिथूनच तशीच गाडी महाडला चवदार तळ्यावर, माझ्या मते चवदार तळे, आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये केलेला चवदार तळे सत्याग्रह, तर तेही आधुनिक भारताचं तीर्थक्षेत्र आहे. शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन, त्याला वंदन, त्याला मुजरा करून रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून माझ्या कामाला सुरुवात केली. तर रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून आदेश आला ऑक्टोबर 1994. तसा प्रत्येकच IAS अधिकारी त्याच्या IASच्या कारकिर्दीमध्ये आपण कलेक्टर केव्हा होणार याची तो वाट बघत असतो, कारण ते पुढच्या सगळ्या वाटचालीला अनुभवासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जिल्हा हे आजही संपूर्ण भारताचं एक पूर्ण म्हणता येईल असं सगळ्यात छोटं एक युनिट आहे. तुम्ही एकदा जिल्हाधिकारी पदावरून प्रशासनाची जबाबदारी सांभाळलीत की तुम्हाला एकूणच जमिनीवर प्रत्यक्ष देश कसा चालतो, त्याचं विधिमंडळ लेजिस्लेचर म्हणजे काय, कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय, न्यायपालिका की जी स्वतंत्र असणं अपेक्षित आहे, निष्पक्ष असणं अपेक्षित आहे, ज्युडिशरी म्हणजे काय, शिवाय ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात म्हणजे पत्रकारिता, मीडिया. त्यावेळेला समाज माध्यमं अजून आली नव्हती, पण माध्यमं, शिवाय स्वयंसेवी संस्था, NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स, हे सगळं मुळात ज्यांच्यासाठी चाललंय ते लोक. तर जिल्हाधिकारी जणू एक सगळ्यात छोट्या पातळीचा पण परिपूर्ण देशाचं युनिट ते तो चालवत असतो. या अर्थाने माझी सुद्धा नजर लागलेली होती की अधिकृत जिल्हाधिकारी पदाची आपल्याला संधी केव्हा मिळते. तसा पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी असणं हे जिल्हाधिकारी असण्यासारखंच होतं. पण अंतिमतः ऑक्टोबर 1994 मध्ये आदेश आले, ते सुद्धा रायगड जिल्ह्याचे. अनेक अर्थांनी महाराष्ट्रातल्या IAS अधिकाऱ्यांना रायगडचं कलेक्टर व्हायचं असतं. त्याला अनेक कारणं आहेत त्याची, पण मला ज्या पार्श्वभूमीवर तिथे पदस्थापना मिळाली ते सुद्धा शासन सरकार व्यवस्थेने माझ्यावर व्यक्त केलेला तो फार मोठा विश्वास होता. आणि याही वेळी मी सरकारी नियमातला जो जॉईनिंग टाईम असतो की तुमची बदली झाली तर तुम्हाला जिथे आहात तिथला कार्यभार सोडणे, कागदपत्रांवर सह्या करून पुढच्या अधिकाऱ्यावर तो सोपवणे, त्यानंतर तुमचं सगळं सामान बांधणे आणि ते योग्य ट्रक इत्यादीमधून आता नवी पदस्थापना जिथे तिथे रवाना करणे, तिथे ते पुन्हा सोडणे, घर लावणे वगैरे 7 दिवस दिलेले असतात. आणि सरकारी नियमात आहे
की जिथनं बदली झाली आणि जिथे बदली झाली या दोनामध्ये जर समान जिल्ह्याची सीमारेषा नसेल तर 9 दिवस मिळतात तुम्हाला. इथे पुण्याहून रायगड म्हणजे सीमारेषा समानच होती, तर मला 7 होते. पण मी मागच्या अनेक वेळांच्या प्रमाणे माझ्या याही बदलीच्या वेळेला मी जॉईनिंग टाईमसुद्धा घेतला नाही. मला कोणी सांगितलं होतं असं नाही आहे, पण न सांगताही कळायला पाहिजे. आणि माझ्याही मनात होतं की मतदारांची ओळखपत्र तयार करण्याचं काम चालू आहे. मी पुणे जिल्ह्याच्या त्या कामात थेट जरी नसलो तरी ते सर्व काम जवळून पाहत होतो, समजावून घेत होतो, शिकत होतो. आणि पाहिलं होतं की 10-11 ऑक्टोबरच्या सुमाराला पुणे जिल्ह्याचं मतदारांची ओळखपत्र करण्यासाठी जे गावागावात जाऊन नीट प्रत्येक मतदाराचे फोटो घ्यायचे, तर ते फोटो घेण्याचं काम 72% पूर्ण होतं. पुढे अर्थात नंतर ते ओळखपत्र तयार करण्यासाठीची जी व्यवस्था उभी केलेली असेल तिथे ते सगळे आणले जातात. मग तो मतदाराचा फोटो आणि जिल्हाधिकाऱ्याकडे त्या मतदाराची असलेली नेमकी माहिती याचा नीट मेळ घालून ओळखपत्र छापलं जातं. ते लॅमिनेट, त्याला प्लास्टिकचं कव्हर, आणि ते ओळखपत्र बाहेर पडतं. आणि मग गावोगाव ते कार्यक्रम मुख्यतः राजकीय होत होते. हे लोकशाहीमध्ये अगदी साहजिक आहे, पण ओळखपत्र वाटपाचे कार्यक्रम होत होते. पुण्याचं ओळखपत्रांसाठी मतदारांचे फोटो काढण्याचं काम 72% पूर्ण होतं. माझी जेव्हा नियुक्ती झाली रायगडचा कलेक्टर, मी सहज रायगडची घेतली माहिती, तर केवळ 11% काम पूर्ण होतं. आणि माझ्या पूर्ण लक्षात होतं की मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन सर यांनी संपूर्ण भारतातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या मतदारांची ओळखपत्र तयार, नुसते फोटो नाही, अख्खं ओळखपत्र तयारून ते अंतिमतः मतदाराच्या हातात मिळणे, याला 31 डिसेंबरची तारीख घालून दिली होती. आणि आता माझी नियुक्ती रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून होते आहे आणि काम तर आता केवळ 11% नुसतं अजून मतदारांचे फोटो काढण्याचं झालंय. तर 31 डिसेंबरच्या आत कसं काय? शिवाय मी स्वतःशी आखून घेतलेला मानदंड होता जो की माझं म्हणणं आहे, एनी ऑफिसर वर्थ हिज सॉल्ट, जिस अफसर में दम है, की जर जबाबदारीची जाणीव, ते नुसतं काहीतरी वरचं रुबाब, तोरा, अहंकारासाठी ते पद नाही आहे, कामासाठी आहे, तर त्यांनी पळवाटा सांगायचे नसतात. लेम एक्सक्युजेस, कारणं काहीतरी नाही, येऊ झालं नाही, तेव्हा झालं. आपलं फार दुर्दैव आहे की सरकारी यंत्रणाच काय, आपल्या जीवनांमध्ये सुद्धा अनेक जण याच पद्धतीने काम करतात. याला मी कार्यसंस्कृतीचा अभाव, लॅक ऑफ वर्क कल्चर, ही जबाबदारी घेतली किंवा आपल्यावर पडली तर ती करायची तर ती उत्तमच करणे. त्याच्यात आणि पण परंतु तथापि पळवाटा नाही, त्याच्यामुळे नाही झालं, तिच्यामुळे नाही झालं, बाहेरची कुठली, हे सगळे हे कमअस्सल थर्ड रेट अधिकारी आणि थर्ड रेट माणसाची लक्षणं आहेत. मी स्वतःसाठी तर मानत होतो बेंचमार्क की रायगडसारख्या आणि त्यातून संवेदनशील आणि 93च्या मुंबईतल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेचं RDX उतरवलं गेलं होतं रायगडच्या किनाऱ्यावर, शेखाडी आणि दिव्यागर. आणि पुन्हा आता इंटेलिजन्स ब्युरोचे रिपोर्ट आहेत की येणारी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे, त्यामध्येही पुन्हा हे प्रकार करण्याची शक्यता आहे आणि तेही RDX उतरवलं जाणार आहे रायगडच्या किनाऱ्यावर. या पार्श्वभूमीवरची नियुक्ती आणि त्यातून ओळखपत्रांसाठी घालून दिलेली मुदत 31 डिसेंबर. म्हणून कोणी सांगितलं नव्हतं, मला तसा आदेश नव्हता. मी जर नियमावर बोट ठेवून 7 दिवसांचा जॉईनिंग टाईम घ्यायचं ठरवलं असतं तर कोणी काही म्हणलं नसतं, पण मी ठरवलं की नाही घ्यायचा. आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे. मी साधारण 11 ऑक्टोबर आहे, पुण्यामध्ये सकाळच्या वेळी माझ्या कार्यालयात बसून कार्यभार सोडल्याचे आणि ज्याच्याकडे सोपवायचा होता तो तात्पुरता, कारण माझ्या जागच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती व्हायची होती, पण तो त्याच्याकडे सोपवण्याच्या कागदपत्रांवर सही केली. तरी जी माझी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून गाडी होती त्या गाडीतनं खंडाळ्यापर्यंत गेलो. त्या दिवशी
हा दसऱ्याचा आदला दिवस आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, शरद पवारच होते, रायगड जिल्ह्याच्या समस्यांवर मंत्रालयात, त्यांच्या कार्यालयात, म्हणजे 6वा मजला मुख्यमंत्री कार्यालय, की जिथे नंतर मला सुद्धा काम करण्याची, खूप शिकण्याची आणि सगळं राज्य नव्हे, राज्य आणि केंद्र आणि देशाचा कारभार आणि तो थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात ते कार्यालय चालवताना पाहायला मिळालं. त्यावेळी माहिती नव्हतं की पुढे आपल्याला अशी काही संधी मिळणार आहे. पण दसऱ्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती त्यांच्या दालनामध्ये, रायगड जिल्ह्याच्या समस्या. कारण नुकता जो मान्सून संपत होता त्यावेळी, त्यामध्ये झालेल्या कोकणातला जो खास अस्सल तुफान मुसळधार पाऊस असतो, पण मग रस्ते दळणवळण सहित यंत्रणांकडनं अपेक्षित आहे की त्याला पुरून उरेल आणि तसा असला तरी व्यवस्था नीट काम करतील अशी सर्व त्यांची रचना पाहिजे. पण 94च्याच मान्सूनमध्ये तुफान पावसात रायगड जिल्ह्यातनं जाणारा जो मुंबई गोवा हायवे होता तो पावसाखाली, पाण्याखाली तो गेला सगळा. प्रचंड पूर आणि त्यामुळे सगळी मुंबईकडनं कोकण आणि गोव्यात जाणारी ट्रॅफिक बंद. त्यावेळी अजून कोकण रेल्वे नव्हतं. कोकण रेल्वेचं प्राथमिक कामकाज सुरू झालं होतं. मला ते सुद्धा जवळनं पाहायची आधी रत्नागिरीला जिल्हा परिषदेचा प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना संधी मिळाली होती. आणि आता तर रायगडमध्ये प्रत्यक्ष त्या कामाची पुढची पावलं, भूसंपादन इत्यादी, ते सगळं पुढचं आहे. पण हायवे बंद, तो म्हणजे महाराष्ट्राला नरडीला फास लागल्यासारखं आहे. सगळी दळणवळण, सगळं जनजीवन सगळं ठप्पच, कारण हायवेवर पाणी. म्हणून मुख्यमंत्र्यांनी मीटिंग बोलवली होती की आता हे पुन्हा होता कामा नये पुढच्या वर्षी, यासाठी आत्तापासून दक्षता, ती मान्सून तोंडावर आल्यावर नाही, घ्यायची ती दक्षता आत्तापासून. म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनात बैठक बोलवली होती. एकूण रायगड जिल्ह्यातले प्रश्न आणि त्याचा मुख्य फोकस, अनेक मुद्दे होते त्याच्यात, पण मुख्य फोकस होता की तुफान पावसामुळे रस्त्यावरच पाणी साचून वाहतूक बंद पडणे, ही शक्यता आता पुन्हा होता कामा नये, यासाठी काय पावलं उचलायची. त्यामुळे मी ठरवलं होतं की रायगडचा जिल्हाधिकारी या नात्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनातल्या बैठकीलाच स्वतः जबाबदारीपूर्वक उपस्थित राहायचं. तांत्रिकदृष्ट्या म्हणायचं तर अजून मी रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्याच्या कागदपत्रांवर सह्या नव्हत्या केल्या, पण दृष्टिकोन कामाचे असले तर त्या कागदपत्रावरच्या सह्या त्या कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाच्याच आहेत. पण मुख्य आहे आनंदाने ती जबाबदारी पेलणं. त्यामुळे हे माहिती असल्यामुळे मी ठरवलं की दसऱ्याच्या आदल्या दिवशी पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सोडला, सह्या केल्या, तरी गाडीत बसलो. तेवढं थोडं स्वातंत्र्य, ते सुद्धा मी ड्युटी, कर्तव्य बजावायलाच रवाना होतोय. खंडाळ्याला रायगडची गाडी मागवून घेतली होती आणि सोबत सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदयांबरोबर ही जी बैठक आहे तिची सगळी विषय पत्रिका, एजेंडा, त्यानुसार आवश्यक ती कागदपत्र आणि मीटिंगच्या विषयाच्या सगळ्या विषयांची टिप्पणी, असं सगळं मला एका जबाबदार अधिकाऱ्यासोबत पाठवा. तर तो रायगड जिल्ह्यातला एक प्रांताधिकारी, दयानंद नाव त्याचं, त्याच्यासोबत ही एजेंडा नोट तयार करून खंडाळ्याला रायगडच्या कलेक्टरची गाडी पाठवली होती. मी फक्त खंडाळ्याला पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारीची गाडी सोडली, रायगड जिल्हाधिकाऱ्याच्या गाडीत बसलो आणि थेट मंत्रालय आणि 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठकीमध्ये हजर. मला काही म्हणण्यामध्ये आनंद नाही आहे की काही वेळा का होईना, पण तसा सरकारी कारभार मी त्याला नाव दिलं आहे कोण हे रे तिकडे अप्रोच. कोण हे रे तिकडे मराठी वगनाट्यांमध्ये जसं राजा व्यासपीठावर असतो, सेनापती आमासनी ताण लागली, की तो शेजारचा सेनापती, म्हणजे राजाही म्हणताना कोण हे रे तिकडे सेनापती आमासनी तहान लागली, की सेनापती पण कोण हे रे तिकडे प्रधानजी महाराजांनी तहान लागली, की प्रधानजी कोण हे रे तिकडे. असं करत करत ते आदेश शेवटी तो एक कोणीतरी हवालदार असेल तो तुरु 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 जातो, काहीतरी पाण्यात भरून पुन्हा तो थ्रू प्रॉपर चॅनल
म्हणजे ते पुन्हा त्या हवालदाराकडनं त्याच्या अधिकाऱ्याकडे, त्याच्या वरिष्ठ, त्याच्या करत प्रधानजी, मग सेनापती, तो सेनापती आज्ञाधारकपणे जाऊन राजाला देणार. त्या हवालदारांनी पाणी म्हणून त्याच्यात जे भरलं ते तो राजा पिणार. प्रशासनाला मी काही वेळा नावच दिले की कसं चालतं प्रशासन, तर कोण है रे तिकडे अप्रोच. की समजा मुख्यमंत्री महोदय म्हणाले की यावर्षीच्या मान्सूनमध्ये झालेल्या प्रचंड पावसाने जे मुंबई गोवा हायवे बंद पडला, तर नेमका पाऊस किती झाला. तर आता सरकारी बैठकीचं एक टिपिकल एक प्रोटोकॉल आहे. 6व्या मजल्यावर जी असे मोठं छान कलात्मक आहे ते ओव्हल शेपचं टेबल, त्याच्या निमुळत्या ह्याला स्वतः मुख्यमंत्री, त्यांच्या डाव्या हाताला मंत्री त्यांच्या वरिष्ठतेच्या क्रमानुसार असतात, उजव्या हाताला अधिकारी त्यांच्या वरिष्ठतेच्या क्रमानुसार. मग पहिल्यांदा उजव्या हाताला राज्याचे मुख्य सचिवच की जी बैठक मुख्यमंत्री स्वतः घेतात. ते त्यामुळे की रायगड जिल्ह्यात या मान्सूनमध्ये नेमका किती पाऊस झाला ते मुख्यमंत्री मुख्य सचिवांना विचारतात. कोण आहे रे तिकडे, यावर्षी रायगड जिल्ह्यात किती पाऊस झाला. मुख्य सचिव महसूल सचिवांना विचारतात, कारण हे त्यांच्या हाताखाली येतं. ते कोकण विभागाचे विभागीय आयुक्त जे वरिष्ठच असतात आहेत त्यांना विचारतात. ते कलेक्टरला विचारतात. आणि तरी इथे थांबत नाही काही वेळा. कलेक्टरही की कोण आहे रे तिकडे, दयानंद, रायगड जिल्ह्यात आत्ताच्या मान्सूनमध्ये पाऊस किती झाला. दयानंद पण टाळी वाजून, तो प्रांताधिकारी 3 तालुक्यांचा अधिकारी, तो टाळी वाजून तो महाड तालुक्याचे तहसीलदार, पाटील रावसाहेब रायगड जिल्ह्यामध्ये यावर्षी किती पाऊस झाला. ते महसूलच्या जात मंडलाधिकारी तलाठी करून कोणतरी काहीतरी आकडा सांगतो आणि तो मानला जातो. कोण आहे रे तिकडे अप्रोच. प्रशासनाला ज्याचं गालबोट आहे ते ह्या विनोदी वाटलं तरी कोण आहे रे तिकडे अप्रोच बरोबरच अनेकदा सरकारी यंत्रणेत म्हटलं जातं की कोणत्याही प्रश्नांची 2च उत्तरं असतात. 2च उत्तरं असतात. काय एक आहे बघून सांगतो. तर म्हणजे बघून सांगतो म्हणजे पुन्हा तो टिपिकल वगनाट्य स्टाईलचाच सीन असतो काही वेळा. तो म्हणजे समजा मुख्यमंत्री विचारतायत पाऊस किती झाला, तयारी पाहिजे ना. मुख्यमंत्र्यांबरोबरची मीटिंग एकदम एका रात्रीत नाही ठरत. अचानक सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उठले, आळोखे पिळोखे देत म्हणले आज काय करू, आणि म्हणले चला रायगडची मीटिंग आपण बोलू. तसं नसतंय. त्याला एक प्रशासनाची शिस्त आहे. विषयपत्रिका आधी ठरते, ती कळवली जाते, त्यानुसारची कागदपत्र आणि सोबत नीट तयार करून यायचं असतं. पण समजा रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षी किती पाऊस झाला, तर असं कोणाच्या तरी काखेमध्ये एक फाईल असते जुनी पुराणी. रेड टेप हा जो शब्द आहे, कारण ते असं लाल असतं कवर अर्ध त्याचं, आणि त्याच्यावर एका दोरीनी बांधलेलं असतं. तर कोणाला तरी तो ती काखेतनं काढतो, गाठ सोडवतो, हे असं तोंडाला बोटाला थुंकी लावून पानं उलटत. म्हणजे सरकारी यंत्रणेतलं दुर्दैवाने अकार्यक्षम कारभार. म्हणजे एक उत्तर असतं बघून सांगतो. बघून की रायगड जिल्ह्यात ज्या विषयासाठीची ही मीटिंग आहे मुळात पाऊस किती झाला, तर त्यालाही तयारी पाहिजे. माझं म्हणणं आहे की योग्यतेचा अधिकारी असेल तर मुळात त्या सगळ्याची तयारी पाहिजे. पण दुर्दैवानी आहे की बघून सांगतो म्हणजे पानं उलटत बघून आणि मग सांगणार 1555 मिलीमीटर पाऊस झाला. बघून सांगतो तरी एक उत्तर. किंवा दुसरं काही मुद्दा आला, दुसरं उत्तर आहे सांगून बघतो. म्हणजे हे काम माझं आहे आणि हो मीच करायचं आहे आणि करतो ना, तसं नाही, ते माझ्या हाताखालच्या अमुक अधिकाऱ्याचं आहे, तमुक अधिकाऱ्याचं आहे, आणि मग करतो नाही, सांगून बघतो. हा जो बघून सांगतो आणि सांगून बघतोचा शाप, तो सुद्धा अर्थात मला कधीच मान्य नव्हता. की मी त्याला स्वतःसाठी सेट केलेलं बेंचमार्क म्हणतोय की नाही कार्यक्षम अधिकारी आणि काही आर्ग्युमेंट्स, काही एक्सक्युजेस नाहीच मी अजून. दुसरं दुर्दैव आहे बरं का, पण खूप वेळा काही अधिकाऱ्यांची कायम उत्तर असतात मला माहीत नाही, मी आत्ताच रुजू झालो, आणि ते आत्ताच चालतं 3, 4, 5, 6, 7, 8 महिने की काहीतरी घडलं तर मला माहिती नाही, जरा बघायला लागेल, मी नुकताच चार्ज घेतलाय, अजून मी काम समजावून घेतोय. नाही आहे बरोबर. ही सगळी ही बेसिकली अकार्यक्षमतेची लक्षणं आहेत. फार तर अगदीच काही गुंतागुंतीचा मुद्दा उद्भवला आणि अधिकारी अगदी आजच रुजू झालाय, 2-5च दिवस, तर तो थोडा वेळ मागून घेऊन पण अभ्यास करून त्या विषयावर पकड आणणे ही त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. त्यामुळे मी थेट त्या मंत्रालयातल्या मीटिंगलाच पोचलो. खंडाळ्याला गाडी बदलल्यापासून ते मंत्रालयात पोचेपर्यंत प्रवासात मी ती सगळी एजेंडा नोट काळजीपूर्वक वाचली. मला जिथे हवं होतं तिथे अंडरलाईन, मनात येणारे मुद्दे समासात नोंदवून
आणि तरी काही जर प्रश्नच असले तर हा जो प्रांताधिकारी होता दयानंद, पुढे त्याला पदोन्नतीने IAS पण मिळालं, त्याला विचारत मंत्रालयामध्ये पोचलो आणि मग चर्चेमध्ये सहभागी होताना जिथे जिथे मुख्यमंत्री महोदयांनी रायगड जिल्ह्याचे काही मुद्दे तर मी ते मांडले, सांगितले. तर मी असा 5-6 अधिकाऱ्यांच्या पलीकडे बसलो होतो ना, पण मी एका क्षणाला नोंद घेतली की मुख्यमंत्र्यांनी हळूच मुख्य सचिवांना विचारलं की रायगडचे जिल्हाधिकारी धर्माधिकारी होणार होते ते रुजू झाले का. ते मला ऐकू आल्यामुळे मी पुढे झुकून असा हात करून की हो मी रुजू झालोय आणि मी जिल्हाधिकारी नात्यानेच उपस्थित आहे. जबाबदारीच्या या जाणीवेमध्ये खरं म्हणजे उलट आनंद आहे फार मोठा. आणि अशा रीतीने दसऱ्याच्या आदल्या दिवशी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी रायगड म्हणून मीटिंगला उपस्थित राहताना अजून कागदावर सह्या नाहीत. माझ्या मनात होतं की ही मीटिंग आणि तिथनं रायगडचं मुख्यालय अलिबाग तिथे पोचून ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर कार्यभार स्वीकारावा. आपली भारतीय मराठीसुद्धा आपली एक श्रद्धा की दसरा म्हणजे सीमोल्लंघन आणि काहीतरी नवं काम, नवी क्षितिज, नवा पराक्रम, नव्या योजना, तर त्याला उत्तम मुहूर्त दसरा म्हणून माझ्या मनात होतं की त्या दिवशी घ्यावा कार्यभार. आधीच्या सर्व वर्षांमधल्या अनुभवात मी जे वेगवेगळे प्रशासकीय सुधारणांचे प्रयोग करून प्रशासन स्वच्छ, कार्यक्षम, पारदर्शक, लोकांना उत्तरदायी, कामं वेळच्या वेळी करून देणारं, 50 वेळा खेटे न मारता अर्थातच टेबलच्या वरनं खालनं काही नाही, हे सगळ्याचे जे माझ्या मनात होतं की हे केलेले सगळे प्रयोग आता जिल्हाधिकारी होताना रायगड जिल्ह्यात करून दाखवायचे आणि एक समाजाला, देशाला दाखवून द्यायचं की प्रशासन स्वच्छ आणि कार्यक्षम निश्चितपणे असू शकतं. असे सगळे माझ्या मनात की जिल्हाधिकारी म्हणून आल्यावर हे जे आधी केलेले सगळे प्रयोग असं माझ्या मनात होतं आणि मला वाटलं की त्याला आपण दसऱ्याचा मुहूर्त आनंददायकरित्या घेऊया. पण मग माझे जे जिल्हाधिकारी, मी या नात्याने जे माझे स्वीय सचिव, एक नारे नावाचे गृहस्थ होते, मला जिल्हाधिकारी म्हणून 2 होते, एक थोरात, दोघंही अतिशय सुसंस्कृत, कामाला अतिशय सरळ. त्यातल्या थोरातांच्या घरात तर वारकरी संप्रदायाचे सगळं वातावरण, संस्कार आणि पुढे त्यांच्याबरोबर काम करताना मला आणि आयुष्यभर आजपर्यंतसुद्धा संबंध होते. नारे काही काळापूर्वी आत्ता दुर्दैवाने गेले, पण ऋणानुबंध माणूस म्हणूनचे राहतातच. या माझे स्वीय सचिव नारेंनी पुढे भेट, आधी नुसता फोनवर आवाज ऐकत होतो, भेट झाली तेव्हा एक सात्विक, प्रसन्न चेहऱ्याचा, काम अत्यंत आनंदाने करणारा माणूस. पण त्यांनी मला फोनवर विनंती केली की सर उद्या दसरा, तशी लोकांचा सुट्टीचा वार आहे, तर थोडं तुम्ही दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तर तुम्हाला चालेल का. मला माहिती आहे की मी जर सांगितलं असतं की नथिंग डुईंग, मी येणार आहे, कार्यभार घेणार आहे आणि मला तो मी घेतल्याची सही करीन, त्या क्षणी मला रायगड जिल्हाधिकाऱ्याच्या हाताखाली येणारे अधिकारी, विभाग प्रमुख, HOD, हेड्स ऑफ डिपार्टमेंट, यांची मला मीटिंग घ्यायची आहे, तर नाही म्हणू शकत नाही कोणी. पण मीच विचार केला आणि ठरवलं की ठीक आहे, आपल्याला पहिल्या दिवसापासून टॉप गिअरमध्ये कामाला लागायचं आहे. लोकांचा, अधिकाऱ्यांचाही आपापल्या घरी पत्नी, मुलाबाळांसहितचा दसरा सुखाने आनंदाने होऊ दे. मी मान्य केलं आणि त्यामुळे मी त्यावर्षीच्या दसऱ्याला मुंबईतच थांबलो. सरकारी अधिकाऱ्यांसाठी गेस्ट हाऊसेस असतात, तिथे थांबलो आणि दुसऱ्या दिवशी अलिबागला रुजू झालो. रत्नागिरीप्रमाणेच अर्थातच अलिबागला रुजू होतानाही मला आनंदच होता. IAS व्हायच्या आधी 11 वर्ष म्हणजे 1975 ते 1986 मी जे पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून काम केलं होतं, त्याचा एक मुख्य भाग होता युवकांची संघटना उभी करणे, की जे युवक देशाप्रती स्वतःला समर्पण करून काम करतील. त्या कामाचा, युवकांची संघटना उभी करण्याच्या कामाचा भाग म्हणून आम्ही वेळोवेळी संपूर्ण महाराष्ट्रभर युवकांची शिबिरं घेतली होती. दिवाळीची सुट्टी असो किंवा उन्हाळी म्हणजे मे महिन्याची. तर त्या कामाचा भाग म्हणून मी 1977 रत्नागिरीलाही आणि 1977, 78 पुढे 19 असं 3 वर्ष अलिबागलाही युवकांची शिबिरं घेतली होती. त्यातले अनेक ओळखीतले युवक मी झाल्यावरही संपर्कात होते. आधी रत्नागिरी आणि नंतर आता रायगडलाही दाखल झाल्यावर
मी उलटे ते कुठे आहेत, सध्या काय करतायत, निरोप देऊन त्यांना बोलवून घेतलं आणि तेही ऋणानुबंध आजपर्यंत सुद्धा चालू आहेत. तेव्हा मी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष रायगडचं मुख्यालय अलिबागला जाऊन सह्या केल्या. सगळं जिल्ह्याचंही नाव रायगड, त्यातून अलिबाग मुख्यालय, कलेक्टरचा बंगला अगदी समुद्र किनाऱ्यावर आहे. कलेक्टरला सरकारी मीटिंगसाठी जर मंत्रालयात जायचं असेल तर रायगड कलेक्टरला एक लॉन्च असते की तो तिच्यात बसून थेट गेटवे ऑफ इंडिया आणि तिथून मंत्रालय, आणि हवा स्पष्ट असेल तर तो गेटवे ऑफ इंडियाचा मुंबईचा किनारा दिसतो सुद्धा समोर. पण ते दिसणाऱ्या मुंबईचा किनारा आणि गेटवे ऑफ इंडियापेक्षा मोठी गोष्ट आहे की त्या कलेक्टरच्या बंगल्याच्या समोरच समुद्रात भरती ओहोटी, त्यातली ओहोटी असेल तर तिथं मध्ये पाणी पण नसतं, भरती असेल तर पाणी, पण सुप्रसिद्ध सागरी किल्ला दुर्ग, तो कान्होजी आंग्रेंचा सागरी किल्ला. कान्होजी आंग्रे म्हणजे मराठ्यांच्या नाविक दलाचे प्रमुख, शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने तयार झालेले. आणि कान्होजी आंग्रे होते तोवर मराठ्यांच्या आरमारांनी पश्चिम किनाऱ्यावर भारताच्या सर्व शत्रूंचा पराभव केला होता, ते कान्होजी आंग्रे. तर माझ्या मनात ते स्थान होतं आणि मी म्हणलं तसं शिवाय जिल्ह्याचं नाव रायगड. पण माझे स्वीय सचिव जेव्हा दसऱ्याच्या आदल्या दिवशी त्यांनी विनंती केली की लोकांचा दसरा होऊ दे, तुम्हाला चालत असेल तर त्याच्यात, ते मी मान्य केलं. पण हे सांगितलं की मी कार्यभार स्वीकारीन त्यावेळेला कलेक्टरच्या ऑफिसला लागून ही सर्वत्र पद्धत आहे की सभागृह असतं, मीटिंग हॉल. मी सांगितलं की मला असा मी कार्यभार स्वीकारल्यावर सही करणार आणि असा त्या मीटिंग हॉलमध्ये येऊन मला रायगड जिल्हा चालवणाऱ्या सर्व अधिकारी आणि सर्व विभागांच्या प्रमुखांबरोबर मला मीटिंग घ्यायची आहे पुढच्या 2 मिनिटात, सही, आणि मी तिथे मीटिंगला येणार, त्यानुसारच्या सूचना द्या, सगळे अधिकारी पाहिजेत. प्रशासकीय यंत्रणा अशी चालते. आणि त्याचा जर वरिष्ठ अधिकाऱ्याला जोपर्यंत आत्मविश्वास आहे की मी सांगतोय हे पाऊल माझ्या स्वार्थासाठी नाही, माझ्या अहंकारासाठी नाही आहे, कामाला गती देण्यासाठी, तर ते सर्वजण हजरसुद्धा असतातच. त्यानुसार खरंच जाऊन दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कार्यभार स्वीकारला आणि खोलीला लागूनच असे दार ओलांडलं की तो मीटिंग हॉल, आणि कलेक्टरनी सांगितलेलं असल्यामुळे सगळे HOD विभाग प्रमुख हजरच होते. मी गेल्यानंतर एक प्रशासकीय संकेत म्हणून सगळे उभे राहिले. मी नमस्ते केलं, बसा सांगितलं, पण पहिलं वाक्य बोललो ते दमच दिलाय, दम दिलाय. माझी नॉर्मल प्रशासकीय पद्धती नव्हती. नॉर्मल आहे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नव्या जागी आपण रुजू झालो तर आधी आपल्या सर्व सहकाऱ्यांना भेटायचं, ओळख करून घ्यायची, एकत्र काय चहापान असेल, गप्पा असतील, गंमत जम्मत मजासुद्धा असेल. ते करताना मी सांगायचो की आता तुमच्या विभागाच्या कामाविषयी मला 4 पानी एक बेसिक नोट लिहून द्या, त्याला 48 तास द्यायचो की त्याच्या आत ती मला दाखल, आणि मग त्या सगळ्याची एक फाईल करून सरकारने दिलेल्या कमालीच्या सुंदर बंगल्यामध्ये सुद्धा जे कार्यालय असतं त्याच्यात शांत बसून वाचत, अंडरलाईन करत माझ्या मनातले प्रश्न, आणि नंतरच्या पुढच्या 3-4 दिवसांमध्ये एकेका विभाग प्रमुखाला समोर बोलून त्याची टिप्पणीच्या आधारे चर्चा, असा नव्या पदावर रुजू झालं तर पहिल्या 3-5 दिवसांमध्ये प्रशासनावर पकड कशी मिळवायची अशी माझी नॉर्मल पद्धत. पण आता इथे ऑक्टोबरचा दुसरा आठवडा आलाय. मतदारांना ओळखपत्र द्यायला मुख्य निवडणूक आयुक्तांनी आखून दिलेली मुदत 31 डिसेंबरची आहे. तर माझं गणित आहे 31 म्हणजे काम 30ला पूर्ण पाहिजे आणि ते नीटच पाहिजे, आणि प्रत्येक मतदाराला नीट योग्य ओळखपत्रच मिळालं पाहिजे. पण कार्यभार स्वीकारताना हे जिल्ह्याचे 11% काम. त्यामुळे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कार्यभार स्वीकारण्याची स्वाक्षरी करून सभागृहामध्ये मी पाऊल टाकलं. सगळे उभे राहिले, नमस्कार, बसा. पहिल्या वाक्याला मी दम देऊनच सुरुवात केली. त्या दिवशी पहिलं वाक्य हे की एक तर तुम्हाला धन्यवाद, सगळ्यांना शुभेच्छा आहेत, पण मला नंबर 1च्या खालचं काय खपत नाही. आणि हे जे मतदारांचं ओळखपत्राचं काम आहे, ही आपल्या परीने आपण भारताची लोकशाही समृद्ध करायला देत असलेली आपली भर आहे. आणि तिथे मला कुठली कारणं, मला पळवाटा, एक्सक्युजेस चालायच्या नाहीत. मी सांगितलं मी दखल घेतली आहे की आज काम 11% आहे, ऑक्टोबरचा दुसरा आठवडा, 13 किंवा 14 ऑक्टोबर, पण आपल्याला काम 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचं आहे.
हे टीम म्हणून आपलं काम आहे. ते जर नीट झालं नाही तर तुमच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. हे पहिल्या याला मी सगळ्यांना सांगतोय की नाही तर मग धोक्यात आहे. मग मला जिल्ह्याला एक निवडणूक अधिकारी असतो डेप्युटी कलेक्टर रँकचा, ते होते माझ्या हाताखालचे, थोडेसे दमल्यासारखे उतार वयाकडे लागलेले, थोडी त्यांचं काम जरा शिथिल होतं, त्यापायी मला आवश्यक ते त्यांना समज द्यावी लागली पुढच्या काळात. पण त्यांनी पुढे त्यांच्या परीने आटोकाट सर्व प्रयत्न केले. पण मी रायगडचा कार्यभार स्वीकारताना म्हणजे सुरुवात हा दम देऊनच केली की परफॉर्मन्स पाहिजे, दुसरी कुठलीही मला लेम एक्सक्युजेस आर्ग्युमेंट्स चालायचे नाहीत आणि टीम म्हणून आपण सगळेजण कामाला लागूयात. त्यानुसार लागलो कामाला. पण अशा रीतीने ही पहिली ही भोजन पूर्वीच झाली, लंच पूर्वी झाली. आणि मग अर्थात माझ्या मनात होतं तेव्हा आता ही जी सरकारची गाडी, त्यावेळी आमच्या गाडीवर लाल पिवळा दिवा असायचा, तर ही मीटिंग झाल्यावर मात्र मी जे निघालो ती गाडी घेऊन, हे ठरवलेलं होतं मनात. रायगड जिल्ह्यातल्या आतल्या रस्त्याने आधी गेलो रोहा. माझ्या मनात रोहा हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे अनेकांसोबत, दोन मुख्य कारणांमुळे. आधुनिक भारताचे एक सार्वकालिक आदर्श म्हणावेत असे ICS अधिकारी, ब्रिटिश काळात त्याचं नाव ICS होतं, स्वातंत्र्यानंतर आपण त्याला IAS दिला, असे महान अधिकारी चिंतामणराव देशमुख यांचं रोहा हे गाव. आणि स्वाध्याय परिवार या नावाने महाराष्ट्र, गुजरात, भारतासहित अख्ख्या जगातल्या 140 देशांमध्ये ज्यांनी हाताशी भगवद्गीता घेऊन भारताचा अध्यात्म विचार सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत पोचवला, त्यात काही जातपात धर्मपंथ भेदसुद्धा नाहीत की हे सर्वांसाठी आहे, असे महान आधुनिक ऋषी दादाजी म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले यांचं पण ते गाव. तेव्हा निघालो ते आधी रोहा या दोन ठिकाणांचं चक्क दर्शन घेणे, की आपल्याला आता रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून काम करायचं आहे तर त्याचं दर्शन घेणे. आणि तिथूनच तशीच गाडी महाडला चवदार तळ्यावर, माझ्या मते चवदार तळे, आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 केलेला चवदार तळे सत्याग्रह, तर तेही आधुनिक भारताचं तीर्थक्षेत्र आहे जिकडे आपल्याला वाटचाल करायची देश म्हणून एकत्र आणि माणसं सर्व समान, आणि असला तर आमच्या इतिहास संस्कृतीतला कलंक पुसून काढून एक नवी वाटचाल. त्या वाटचालीतला हा एक लँडमार्क, एक महत्त्वाचा पडाव आहे चवदार तळे सत्याग्रह. म्हणून तिथून चवदार तळे आणि त्यानंतर अर्थातच गाडी रायगडच्या दिशेने. त्यावेळी रोपवे नव्हता, मला रायगड चढून जावं लागलं. खूप लढा बुरुज तिथपर्यंतचा रस्ता होता, पण पाचाड गाव आहे, पण तिथून रायगड चढून जावं लागलं. पण मी रायगड चढून जाऊन शिवाजी महाराजांचं जे सिंहासन होतं त्याचं दर्शन, त्यामुळे जिल्ह्याला नाव रायगड, आधी नाही तर जिल्ह्याचं नाव कुलाबा होतं. ते मुख्यमंत्री अंतुले मुख्यमंत्री असताना ते स्वतः रायगड जिल्ह्यातलेच, त्यांनी जिल्ह्याचं नाव बदलून रायगड केलं होतं. तेव्हा जाऊन शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन, त्याला वंदन, त्याला मुजरा करून रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून माझ्या कामाला सुरुवात केली. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.